चटपटीत आणि थोडी इझी रेसिपी करतोय आपण. अगदी कुरकुरीत असे चिरमुरे घ्यायचे. त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोसुद्धा बारीक चिरलेलाच घालायचा आहे इथे. आपण आता ह्याच्यामध्ये घरामध्ये जनरली मेटकूट असतंच, तर मेटकूट आपण ह्याच्यावरती असं भुरभुरायचं आहे. मेटकुटामुळे ह्याची चव एकदम मस्त होते. आता थोडी कोथिंबीर घालूया ह्याच्यामध्ये आणि शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे मी इथं घातलेले आहेत. आपल्याला आता ह्याच्यावरती कच्चं तेल घालायचं आहे. तर कच्चं तेल साधारण 4-5 चमचे घालायचं. तेलामुळे मेटकूट, मीठ, तिखट, पिठी साखर चांगली चिरमुऱ्याला चिकटून राहते. तिखट घातलं आहे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट घालायचं याच्यावरती. मीठ घालायचं थोडंसं चवीप्रमाणेच आपल्या आणि पिठी साखर थोडीशी घालायची. त्याच्यामुळे थोडीशी गोडसर चवसुद्धा छान लागते. आता ह्याच्यावरती लिंबू पिळूया आणि झाली आपली ही सुकी भेळ तयार. आता ही मिक्स करण्यासाठी मी एक डबा घेतलेला आहे आणि डब्यामध्ये सगळे पदार्थ घालायचे आणि नंतर मग आपल्याला डब्याला टोपण लावून सगळं हलवून मिक्स करायचं आहे. या हलवण्यामुळे काय होतं की जे मेटकूट, तिखट, मीठ, थोडीशी पिठी साखर जे घातलेली आहे ती चिरमुऱ्याला चांगली चिकटून राहते आणि आपली ही सुकी भेळ एकदम मस्त आणि टेस्टी तयार होते. याप्रमाणे थोडंसं हलवलं ना की 1-2 मिनटं तरी आपल्याला हलवायला पाहिजे आणि मग नंतर मग आपण टोपण काढून बघणार आहे. तर त्याच्यामध्ये आता इथे आपल्याला सुंदर रंगीत आणि एकदम चविष्ट अशी सुकी भेळ तयार होते. तर आता इथे टोपण काढून बघूया. तर याप्रमाणे मस्तपैकी कलरसुद्धा खूप छान आलेला आहे बघा आणि ह्याची टेस्टसुद्धा खूप छान आलेली होती. तर तुम्हीसुद्धा छोट्या भुकेसाठी असा पदार्थ संध्याकाळच्या वेळेला नक्की करा. आता ह्याच्यावरती घालण्यासाठी मला शेव हवी होती म्हणून मी शेवची रेसिपीसुद्धा केली. त्याच्यासाठी 5-6 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा ओवा मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतला आहे आणि आता एका पातेल्यामध्ये 1 कप पाणी आणि अर्धा कप इथं साधं नेहमीचं तेल घातलं आहे. त्याच्यामध्ये आता हा कुटलेला ओवा आणि लसूण घालूया आणि 1-2-3 मिनटं चांगलं हे व्यवस्थित उकळून घ्यायचं. उकळल्यानंतर आपण हे थोडंसं झाकून ठेवलं की लसणाचा आणि ओव्याचा अर्क त्याच्यामध्ये चांगला येतो. या पाण्याला आता ओव्याचा आणि लसणाचा मस्त वास येतोय. दाबल्यामुळे उरलेला अर्कसुद्धा पाण्यामध्ये उतरतो. सगळ्यात मुख्य म्हणजे ओवा आणि लसूण आपल्या शेवेच्या जाळीला आतल्या बाजूला अडकणार नाही. आता शेव करताना नेहमी विकतचं बेसन वापरायचं. घरी दळलेलं किंवा गिरणीमधून दळून आणलेलं डाळीचं पीठ ह्याच्यामध्ये वापरायचं नाही, कारण की त्याच्यामध्ये थोडेसे कण असतात किंवा जाडसर असतं. शेव करण्यासाठी एकदम गुळगुळीत पीठ पाहिजे म्हणून मी हिरा बेसन इथं वापरलेलं आहे. पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद आणि तिखट शेव करायचे होते म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं तिखटसुद्धा घातलेलं आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हिरा बेसन घालूया. आपण 2 कप इथे डायरेक्ट हिरा बेसन घालायचं आहे आणि हलवून घ्यायचं व्यवस्थित. आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त अजून बेसन घालावं लागणार आहे. ते मात्र आपण मोजून घालायचं. तर साधारण 1-1 चमच्याने असं मोजून घालत राहायचं. शेव करण्याची कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला पीठ घालत राहायचं आहे. साधारण इथे मला 2.5 कप पीठ घालावं लागलेलं आहे. तर याप्रमाणे थोडं पीठ करत घातल्याचा फायदा एक होतो की आपण जास्त मिक्स करत राहतो आणि त्याच्यामध्ये चांगली हवा खेळली जाते. आणि आता हे पहा, हे बेसनाची कन्सिस्टन्सी हे थोडंसं अजून पातळ आहे. अजून ह्याला शेवेची कन्सिस्टन्सी आलेली नाही आहे म्हणून मी आणखी 1 चमचा ह्याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे. आता पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेत आहे मी इथे आणि आता बघा ही घट्टसर जो फ्लो येतो आहे पिठाचा म्हणजे कन्सिस्टन्सी बरोबर आहे. आता हे आहे चकली मेकर. मला बारीक शेव करायचे आहे. बारीक झाडी मी इथं घेतलेली आहे. आता या चकली मेकरमध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे. थोडं करत चमच्याने पीठ घालायचं आणि जेवढं मावेल तेवढं पीठ आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. थोडंसं हलवून आपल्याला पीठ घालायला पाहिजे. मध्ये कुठेही हवा राहता कामा नये. तर याप्रमाणे हे जवळजवळ भरलेलं आहे आता हा चकली मेकर आणि आता ह्याचं वरचं टोपण घट्ट लावून घेऊया आणि
आपण शेव करायची. आता जशी आपण चकली खाली करतो आणि नंतर मग कढईमध्ये तळतो, तर शेव तशी केली जात नाही. शेव डायरेक्ट कढईमध्येच घालायची असते आणि याप्रमाणे आता मी याच्यामध्ये शेव घातलेली आहे. उलटायची घाई बिलकुल करायची नाही. झाऱ्याला थोडासा कठीणपणा जेव्हा जाणवेल, तेव्हाच शेव उलटायची. आता ही उलटून पालटून केलेली शेव एक तयार झालेली आहे. छान तयार झालेली होती. रंग, चव एकदम मस्त परफेक्ट आलेला होता याला. दुसऱ्यांदा आता करून दाखवत आहे. याप्रमाणे ही शेव तयार झालेली. ही शेव करताना आपण कुठेही सोड्याचा वापर केलेला नाही आहे. मार्केटमध्ये जी शेव मिळते त्याच्यामध्ये पापडखारसुद्धा असतो, तर आपण ह्याच्यामध्ये पापडखारचासुद्धा कुठेही उपयोग केलेला नाही. केवळ फक्त मोहन जे आपण घातलेलं आहे त्याच्यामुळे ही शेव एकदम मस्त आणि कुरकुरीत झालेली आहे. सगळ्या पिठाची शेव आता आपण करून घेऊया. चाट, चिवडा, भेळ, भडंग, मिसळ यासाठी आपल्याला सारखी शेव लागतच असते. याप्रमाणे सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी करू शकता फ्रेंड्स, ही शुद्ध बेसनाची शेव. नक्की ट्राय करा फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग.